हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, असा आपला ब्लाऊज पीस आहे आणि हे आपलं अस्तर आहे आणि आपल्याला सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाईन बनवायची आहे. उंची 13.5 घेतलेली आहे. छातीची गडी आपली 9.5 आहे. शोल्डर व मुंडा 5 इंच आहे. मी नेहमी सांगते जितकी शोल्डर घेते तितकाच मुंडा घेते. 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि इथं आपला 8 गळा आहे. इथं शिवून आपला 7.5 इंच गळा तयार होणार. बघा, खालच्या साईडला 3 इंच घेतलेला आहे आणि असा मी एक 2 इंचाचा बॉक्स तयार करून घेते. खालच्या साईडला थोडासा गळा मला पसरट करायचा आहे. अशी तिरकी लाईन मारून घेते. बघू शकते तुम्ही या पद्धतीने. बघा, इथं खाली थोडासा असा पंचकोनी गळ्याचा गोल आकार शेप देते आणि इथं असा बघा वक्र असा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, सुंदर असा पंचकोनीमध्ये थोडासा डिफरन्स आपला गळा आहे. जसं मार्किंग केले अगदी व्यवस्थित त्याच्यावरूनच असं कटिंग करून घ्यायचं. बघू शकता खूप सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. बघा, मेन फॅब्रिक अस्तर ठेवून व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या. मेन फॅब्रिक सवचं ठेवलं, अस्तर उलटं ठेवून अशा सुया वगैरे लावून अटॅच करून घेतलेला आहे. फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत आहे अशी टीप मारायची. इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि टीप मारायला चालू केले. अशा पद्धतीने सगळे कोपरे ॲडजस्ट करून घ्यायचे. बघा, ज्या लावल्या होत्या त्या सुया काढून घ्यायच्या. आता मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. कुठेही अस्तरचा आपला कपडा कट होणार नाही ह्याची काळजी घेत संपूर्ण मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, पण कुठेही टिप कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने. आता मी डायरेक्ट इथं कमरपट्टी लावून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने डायरेक्ट खालच्या साईडने टिप मारायची म्हणजे डायरेक्ट आपली कमरपट्टी रेडी झाली. या पद्धतीने बघा, आता बरोबर मध्ये हात घालून आपल्याला हा कपडा उलटं करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं दोन्ही साईडला प्रेस करून अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि बघा, जसं केलं होतं ना आपण त्याच पद्धतीने तसंच आपल्याला दाबटीपसुद्धा त्याच्यावरून मारून घ्यायचे आहे. बघा, ह्या पद्धतीने असं ह्या पद्धतीने असं मारून घ्यायचं आहे. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली आणि टीप मारली. बघा, ह्या पद्धतीने असं बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली आणि दाबटीप मारून घेतली. या पद्धतीने बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली ठेवली, कपडा फिरवून घ्यायचा आणि परत दाबटीप मारायची. अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे आणि आपलं मेन फॅब्रिक आत नाही गेलं पाहिजे असं बघत व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. कमरेकडच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा कपडा प्रेस करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. बघा, बघू शकता खूप सुंदर असं आपला गळा रेडी झालेला आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित असं मी जॉईन करून घेतलेलं आहे. बघा, असा गळा मी इथं मार्किंग करून घेते. तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा देऊ शकता, पण मी असा अर्धवर्तुळाकार आणि इथं थोडासा पान गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि बघा, हा शेप सेम असाच इथं मी उठवून घेणार आहे. बघू शकताय ह्या बाजूला सेम आता जसा आहे. तर बघा, इथं असाच आखून घेतलेला आहे आणि बघा इथं कॉर्नर काढून परत इथं अशा पद्धतीने मी शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. बघू शकता खूप सुंदर असा आपला गळ्याचा शेप आलेला आहे. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला लेस अशी इथं अटॅच करून घ्यायची आहे. बघा, थोडासा मी डार्क करून घेतला. बघा, 2 प्रकारच्या लेस लावणार आहे. आतल्या गळ्याला पंचकोनी गळ्याला ही जी काठाला मॅचिंग होते अशी डार्क पिंक कलरची इथं मी लेस घेतलेली आहे, गोल्डन आणि पिंक. बघा, इथं कोपऱ्यात टीप मारली, कपडा बाहेर काढून घेतला, थोडीशी लेस फोल्ड केली आणि परत टीप मारायचं. प्रत्येक कोपऱ्यात थोडीशी लेस. बघा, आता इथं बरोबर लेस मी अटॅच केली, परत कपडा मशीनमधून बाहेर काढला. बघा, ह्या पद्धतीने परत लेस थोडीशी फोल्ड केली आणि परत टीप मारायला चालू केली. प्रत्येक कोपऱ्यात सेम पोझिशनमध्येच टीप लावायचे, जेणेकरून काय होईल ना, अगदी सुंदर असा आपला कोपरा लेसमध्ये सुद्धा ड्रॉ होऊन जाईल किंवा निघून जाईल किंवा अगदी व्यवस्थित लेस कोपऱ्यात अटॅच होईल. बघा, ह्या पद्धतीने. आता ही जी लेस आहे ना, तर ही मी साडीला
मॅचिंग अशी म्हणजे ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट अशी लेस लावलेली आहे. बघा आपण जसं व्यवस्थित असं मार्किंग केलेलं त्या मार्किंगवरतीच घ्यायचं आहे. बघा इथं परत आपला कोपरा आला, टीप मारून घेतली, कपडा बाहेर काढला, थोडीशी लेस फोल्ड केली आणि परत टीप मारायला चालू केली. प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला सेम पोझिशनमध्येच लेस फिरवत जायचे. प्रत्येक कोपऱ्यात अगदी थोडीशी लेस फोल्ड करत जायचं आहे. बघा ह्या पद्धतीने अशी बघू शकताय तुम्ही. म्हणजे काय होतं, जसा आपला कोपरा व्यवस्थित आहे ना तसाच कोपरा आपल्याला दिसतो. बघा ह्या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. बघा ह्या पद्धतीने सगळी लेस आपल्याला अशी अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. तुम्हाला हवा असेल तिथं वेगळा शेपसुद्धा देऊ शकताय, पण मी अशा स्टेपमध्ये लेस अटॅच करून घेणार. आणि शक्यतो लेस ही ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्टच वापरायची, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसते. आता मी एक काठावर मॅचिंग आणि एक साडीला मॅचिंग अशी मी 2 प्रकारची लेस लावून घेतलेली आहे. बघू शकताय खूप सुंदर अशी आपली लेस अटॅच झालेली आहे. धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. इथे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक नॉटसुद्धा देऊ शकता याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी. बघा इथे छोटे बर्ड्स किंवा खालच्या साईडला कोपऱ्यात मनी किंवा इथे एक शो बटन लावणार आहे. मी फक्त मधोमध सेंटरला शो बटन लावून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता किंवा चिकटवू शकता. बघू शकताय हा गोल्डन कलरचा मी इथं लावलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर साडीच्या कलरचा मॅचिंग किंवा काठाच्या कलरचा मॅचिंगसुद्धा लावू शकता. बघा मी इथं डार्क पिंकसुद्धा तुम्हाला लावून दाखवते. जो तुम्हाला हवा आहे तो तुम्ही लावू शकता. बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन रेडी झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.